नमस्कार. फक्त महिलांसाठी अतिशय उपयुक्त किचन टिप्स. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. केस गळती कमी होण्यासाठी आहारात आवळा, भिजवलेले मेथी दाणे, कढीपत्ता, तीळ किंवा तिळाचे लाडू, पालक, गाजर यांचा आवर्जून समावेश करावा. टिप नंबर 2. मोरिंगा पावडरमध्ये इतकी शक्ती आहे की त्यामध्ये दुधापेक्षा 17 पटीने जास्त कॅल्शियम, गाजरापेक्षा 10 पटीने जास्त विटॅमिन ए, केळीपेक्षा 15 पटीने जास्त पोटॅशियम, दह्यापेक्षा 9 पटीने जास्त प्रोटीन, तसेच पालकापेक्षा 25 पटीने जास्त लोह आहे. टिप नंबर 3. साधारण 2 चमचे मेथी दाणे पाण्यात रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी बारीक वाटून टाळूला लावा. अर्ध्या तासानंतर अंघोळ करा. याने शरीरातील उष्णता कमी होते व हे केसांच्या वाढीसाठी सुद्धा फार फायदेशीर ठरते. टिप नंबर 4. कोणत्याही प्रकारचे काम किंवा व्यायाम केल्याशिवाय जास्त घाम येत असेल तर हे हृदयविकाराचा धोका असल्याचे प्राथमिक चिन्ह आहे. टिप नंबर 5. गुळवेल पावडर तुपाबरोबर खाल्ली तर शरीरातील वात कमी होतो. साखरेबरोबर खाल्ली तर पित्त कमी होते व मधासोबत खाल्ली तर कफ दोष कमी होतो. याचमुळे गुळवेल हे एक अमृतासमान आहे. टिप नंबर 6. तूर डाळ चुकूनही उन्हात वाळवू नये. ज्या डाळी धुता येतात त्यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. याने त्यांना कीड लागणार नाही. टिप नंबर 7. लघवीच्या जागेवर खाज येत असल्यास त्या जागी खोबरेल तेल लावावे, फरक पडेल. टिप नंबर 8. कायम फिट राहायचे असेल तर दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने न करता ताजी फळे खा. फळांच्या जागी तुम्ही किसमिस, बदाम, ड्रायफ्रूट खाऊ शकता किंवा मोड आलेले कडधान्य देखील खाऊ शकता. टिप नंबर 9. अक्रोड आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. रात्रभर भिजवलेले अक्रोड आणि बदाम रोज सकाळी खाल्ल्याने सांधे मजबूत राहतात आणि हाडांना ताकद मिळते. टिप नंबर 10. त्वचेसाठी सिरम हे खूप महत्त्वाचे असते. नेहमी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण सिरम निवडायला हवे. सिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागत नाही. टिप नंबर 11. ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी रोज ग्रीन टी, ब्लॅक टी आणि लेमन टी सेवन करायला हवी. याने त्यांचे वजन नियंत्रणात राहते. टिप नंबर 12. उत्तम चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचे असते. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका. याने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत. त्वचा खराब झाली आहे असे वाटत असेल तर तुम्ही चेहऱ्यावर सतत फेसवॉश वापरणे योग्य नाही. फेसवॉशच्या ऐवजी तुम्ही चेहरा साध्या पाण्याने धुणे उत्तमच. टिप नंबर 13. त्वचा चमकदार, उजळ आणि निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे खूप आवश्यक आहे. त्याचमुळे रोज सकाळी उठल्याबरोबर 2 ग्लास कोमट पाणी पिल्याने शरीरातील सर्व घाण निघून जाऊन त्वचा छान चमकदार होते. तसेच याने वजन देखील कमी करण्यासाठी मदत होते. टिप नंबर 14. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. टिप नंबर 15. हातापायावरील काळे डाग अथवा सन टॅनिंग घालवण्यासाठी एका वाटीत 1 चमचा साखर, तांदळाचे पीठ व दही हे घेऊन व्यवस्थित मिक्स करून याने स्क्रब केल्याने तुमच्या हातापायांवरील काळे डाग हळूहळू नाहीसे होतात. टिप नंबर 16. रोज दही खाणाऱ्यांना कधीही युरिन इन्फेक्शन होत नाही. टिप नंबर 17. शेपूच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात बी कॉम्प्लेक्स विटॅमिन आढळते, ज्याने निद्रानाशाचा त्रास होत नाही. यामुळे नियमित सेवन करावे. टिप नंबर 18. ओठ काळे पडले असतील तर लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ओठांवर लावा, डाग निघून जातील. टिप नंबर 19. स्त्रियांनी आपल्या शरीरासोबत त्वचेची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
आपले सौंदर्य, फिटनेस हीच प्राथमिक ओळख ठरते. त्यामुळे चार चौघांमध्ये आकर्षित आणि उठून दिसायचं असेल तर त्वचेची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. तसेच रात्री झोपताना त्वचा व्यवस्थित क्लीन करून मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा नेहमी हायड्रेट राहते. टीप नंबर 20. पोट व्यवस्थित साफ होत नाही, बद्धकोष्ठता झाली, सतत अपचनाचा त्रास होत आहे, तर वाळवलेल्या आवळ्याची घरीच पावडर बनवून ठेवावी. त्यातील फक्त 1 चमचा पावडर सकाळी 1 ग्लास ताकामध्ये मिसळून प्यावी. टीप नंबर 21. उष्णता वाढल्याने तळव्यांना जळजळ आणि आग होत असते. म्हणून जास्वंदीची फुले घेऊन त्याची पेस्ट बनवून ही पेस्ट तळव्यांना चोळल्याने काही क्षणातच जळजळ कमी होते. टीप नंबर 22. तुम्ही जर दिवसभरात किमान 2 चमचे पीनट बटर खाल्ले तर तुम्हाला शरीरासाठी खूप मोठ्या प्रमाणात गुड फॅट्स मिळतील. टीप नंबर 23. खोकला असेल आणि काही केल्या बरा होत नसेल तर हा उपाय करून बघा. यासाठी सुंठ पावडर मधासोबत मिसळून खा. याने श्वसननलिका मोकळी होऊन दमा, खोकला कमी होतो. टीप नंबर 24. कडक उन्हाने त्वचा काळी पडली असेल आणि त्वचेवर सुरकुत्या देखील पडल्या असतील तर कच्च्या बटाट्याचा रस लावा. नक्कीच फायदा होईल. टीप नंबर 25. केसांची लांबी दुपटीने वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केस आणि केसांच्या मुळांना मसाज करा. टीप नंबर 26. तमालपत्राची बारीक पूड तयार करून ठेवा आणि याने आठवड्यातून 2दा दात घासा. दात छान चमकतील. टीप नंबर 27. सकाळी भिजवलेले मनुके खाऊन त्यावर 1 ग्लास कोमट दूध सेवन केल्याने शुक्राणूंची वाढ होते. याने शरीरातील अशक्तपणा देखील दूर होतो. टीप नंबर 28. मक्याच्या धाग्यात अनेक वेगवेगळे जीवनसत्वे व खनिजे असतात, ज्यामुळे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालते. यामध्ये इन्शुलिन हार्मोन कंट्रोलमध्ये ठेवण्याचा गुणधर्म आहे, ज्याने मधुमेह असेल तर रक्तातील साखर नियंत्रणात राहते. टीप नंबर 29. चहा प्यायल्याने ॲसिडिटी, हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचमुळे चहा कमी प्रमाणात प्यायला हवा. टीप नंबर 30. गहू दळायला देताना त्यात 1 चमचा मेथी दाणे आणि आळशीच्या बिया भाजून टाकाव्यात, ज्यामुळे हाडांचे दुखणे, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांमध्ये मदत होते. टीप नंबर 31. ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी रोज सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास तरी योगा करावाच. याचबरोबर आहारात तेलकट पदार्थ, पचायला जड असे पदार्थ खाऊ नयेत. याने वजन तर कमी होतेच, त्याचबरोबर सौंदर्य देखील वाढेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.